तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 मिनी ब्लॉगच्या 54व्या दिवशी. कॉलेजला जाण्यासाठी रेडी झाले होते आणि दिवसाची सुरुवात आपल्या स्वामीपासून केली. स्वामीचे दर्शन वगैरे घेतले आणि ज्यांनी फॉलो केलं नाही त्याला फॉलो करायला लावा म्हणलं स्वामी. नमस्कार चौक मध्ये गेल्या तर इथं काम चालू होतं. सकाळी तर पाऊस पडलेला नव्हता, पण घरी जाता वेळेस एवढा पाऊस पडला होता ना, म्हणजे त्याच जागी एवढी गर्दी झाली होती आणि चिखल पण खूप झाला होता तिथे. आणि एवढा भयानक चिखल होता की नाही बस, म्हणजे असले पाय घसरू लागले होते की नाही. एवढा कठीण रस्ता पार केला आम्ही कसं तरी. हे 100 मीटरचा रोडच आम्हाला ऍडव्हेंचर वाटू लागला होता. आणि मी नमस्कार चौक मध्ये बसची वाट बघत बसले होते आणि एवढ्या लेट आली ना बस, आणि मला घरी जायला लेट पण झालं होतं. बस मध्ये मी एकदम लास्टला बसले होते आणि त्यात मी दिसना पण गेले होते. तर टॉर्च लावून मी तुम्हाला शूट करून दाखवलं होतं. तेव्हा पण मुसळधार पाऊस चालूच होता म्हणा. हे सगळं तर ठीक आहे, पण मी बसच्या बाहेर तोंड काढून काय बघू लागले ते मलाच माहिती नव्हतं. बाकी एवढा भयानक रात्र झाली होती की नाही बस, कंचना विंचना सगळ्यांची आठवण येऊ लागली होती मला. कसं तरी घरी पोहोचले आणि मम्मी म्हणले चल बाई तुझी पूजा करायची. मी म्हणलं का, तर मम्मी म्हणली की आज आहे दीपपूजन. मी म्हणलं तर दीपपूजन असलं तर लहान लेकराला ओळखतात की म्हणलं. तर मम्मीने एवढं छान आन्सर दिले की नाही बस. मम्मी म्हणली की बाई मम्मीसाठी कोणी लहान मोठं कोणी नसते म्हणली. मी पण म्हणलं ओके ना ओके. आमच्या घरातली सगळ्यात लहान म्हणजे की आमची मोठी बहीण. पहिले तर तिला ओवाळून घेतलं, त्याच्यानंतर मला ओवाळलं. आता खूप जण मला म्हणली होती की तू काय लहान आहेस का असं तसा. बाई मम्मीसाठी कोणी लहान मोठं नसते. बाकी तुम्हाला ओवाळलं की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. ओवाळलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही ओवाळलं तर स्वतःच ओवाळून घ्या. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.